नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. महाराष्ट्र टी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षेची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. या व्हिडिओमधून आपण अभ्यासक्रमाची ओळख या ठिकाणी करून घेणार आहोत. महाराष्ट्र टी एक्झामिनेशन ही 2 पेपरमध्ये घेतली जाते. पेपर 1 हा असतो इयत्ता 1 ते इयत्ता 5वी प्राथमिक स्तरासाठी. पेपर 2 असतो इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी उच्च प्राथमिक स्तरासाठी. तत्पूर्वी या विषयाची अभ्यासक्रमाची ओळख करून घेण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करेल की प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर प्ले स्टोअरवरील जाऊन आपण BA डिजिटल ॲप डाउनलोड करा आणि TET क्लासला जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपल्याला सिलेबसनुसार व्हिडिओ त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची माहिती आपल्याला मिळेल. तर चला पाहूया अभ्यासक्रमाची ओळख महाराष्ट्र TET एक्झामिनेशनची. मित्रांनो, पाठ्यक्रमाची अभ्यासक्रमाची ओळख अगोदर आपण या ठिकाणी करून घेत आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावरती घेतली जात असते. पहिला स्तर आहे तो म्हणजे प्राथमिक स्तर आणि दुसरा स्तर आहे म्हणजे माध्यमिक स्तर. प्राथमिक स्तर असतो इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंतचा आणि माध्यमिक स्तर असतो इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचा. आता इयत्ता 1 ते इयत्ता 5वी साठी हा पेपर क्रमांक 1 असतो आणि इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी साठी पेपर क्रमांक 2 असतो. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतात. पेपर 1 आणि पेपर 2 दोघी आपल्याला द्यावे लागतात जर आपल्याला प्राथमिक आणि त्याचबरोबर माध्यमिक स्तरावरती शिक्षक म्हणून जर काम करावायचं असेल तर. हे झाले पात्रता, या कोणत्या स्तर काय आहे त्याची माहिती घेतली. आता पेपर 1 याचं आपण स्वरूप या ठिकाणी समजून घेऊया. एकूण गुण 150 असतात. कालावधी याच्यासाठी 2 तास 30 मिनिटे असतो. आता यासाठी पेपर यात दिलेले आहेत. अनुक्रमांक 1 2 3 4 5 विषय दिलेले आहेत. पहिला पेपर असतो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या विषयावरती 30 गुण आपल्याला TET परीक्षेमध्ये असतात. प्रश्न संख्या सुद्धा 30 असते आणि हे प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतात. दुसरा पेपर आहे भाषा 1. या भाषा 1 मध्ये आपण मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड पैकी एक कोणताही विषय आपण या ठिकाणी घेऊ शकतात. जी भाषा आपण या ठिकाणी भाषा 1 म्हणून निवडाल त्यासाठी 30 गुण आपल्याला असतील. प्रश्न संख्या सुद्धा त्याच्यासाठी 30 असेल. तिसरा विषय असतो भाषा 2. जर आपण मराठी 1 भाषा घेतली असेल तर आपल्याला भाषा 2 इंग्रजी घ्यावी लागेल. जर भाषा 1 आपण इंग्रजी घेतली असेल तर भाषा 2 आपल्याला मराठी घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती यापैकी जी एक भाषा आपण घेतली असेल तर एकतर आपल्याला मराठी किंवा इंग्रजीपैकी एक आपल्याला या ठिकाणी निवड करावायची असते. आणि ती निवड केलेली सेकंड भाषा आपल्याला त्यासाठी 30 गुण असतात. प्रश्न संख्या सुद्धा 30 असतात. चौथा पेपर असतो आपल्याला गणित. या गणित विषयावरती आपल्याला 30 गुण असतात. त्याच्यासाठी सुद्धा 30 प्रश्न असतात. आणि 5वा पेपर विषय असतो परिसर अभ्यास. परिसर अभ्यासावरती सुद्धा आपल्याला 30 गुण असतात आणि त्यासाठी प्रश्न संख्या असते 30. अशी एकूण 150 प्रश्न आपल्याला या TET पेपर 1 मध्ये असतात आणि प्रश्न संख्या सुद्धा त्यांची 150 असते. असे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला या ठिकाणी असतात. अशा प्रकारचं हे पेपर क्रमांक 1 याचं स्वरूप असतं. आता पाठ्यक्रमाची व्याप्ती काय असते ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिला पेपर जो काही विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, या विषयाची व्याप्ती काय ती लक्षात घेऊया. यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे शैक्षणिक मानसशास्त्राचं. वयवर्ष 6 ते 11 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं जे काही शैक्षणिक मानसशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया या वयोगटातल्या मुलांसाठीची जी आपण वापरलेली आहे किंवा आपण BEdला अभ्यास केलेले असेल त्या संबंधितले प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. दुसरं क्षेत्र व्याप्ती आपल्याला सांगता येईल विशेष गरजा असणारे जे काही बालके आहेत त्यांचे प्रकार, त्यांचे गुणवैशिष्ट्ये विषयीचे काही प्रश्न आपल्याला या विषयामध्ये विचारले जात असतात. त्याचबरोबर शालेय आंतरक्रियावर सुद्धा काही प्रश्न असतात. यामध्ये अध्ययन अध्यापन आंतरक्रियेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात. शिक्षकाची भूमिका याच्यावर आधारित सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पुढचं महत्त्वाचं व्याप्ती आहे ती म्हणजे शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये संदर्भातले काही प्रश्न विचारले जातात. उत्तम शिक्षक कसा असला पाहिजे, अध्यापन कौशल्य आणि आशय ज्ञानावर आधारित शिक्षकाच्या संदर्भातले काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. अध्यापन पद्धतीविषयीचे काही प्रश्न असतात. विविध विषयांच्या ज्या काही अध्यापन पद्धती आहेत त्या अध्यापन पद्धतीवरती प्रश्न असतात म्हणून त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा असतो. विषय अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, प्रत्येक विषयाचे जे काही अध्ययन अध्यापन प्रक्रिया त्या संदर्भातले या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात.
त्याचबरोबर मूल्यमापन पद्धती जे काही वापरली जातात त्याच्यावरही काही प्रश्न विचारले जातात. विविध विषयाचे जे काही मूल्यमापन पद्धती आहेत, विषयांचे मूल्यमापन प्रक्रिया आहे, त्या संदर्भातले काही प्रश्न या ठिकाणी विषय क्रमांक बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. हा पहिल्या विषयाचे जे 30 प्रश्न या सगळ्या स्वरूपावरती आपल्याला विचारले जातात. आता यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी अभ्यास करायचा आहे, आपण जे अध्यापक पदविका अभ्यासक्रमावर जे डिटेडचा अभ्यास केलेला असेल किंवा डिटेडचा जो काही महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारलेले काही पाठ्यक्रम या ठिकाणी लागू असतो, त्याच्यावर आधारलेले प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आता पाठ्यक्रमाची व्याप्ती आपल्याला पाहिजे दुसरा भाषा 1 आणि तिसरं जे आहे भाषा 2 यावरती. आता भाषा 1 जर ज्या विद्यार्थ्यांनी मराठी घेतली असेल, पहिली भाषा त्यांची मराठी असेल, दुसरी भाषा त्यांची इंग्रजी आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा भाषा 1 म्हणून घेतली असेल तर त्यांची भाषा 2 ही मराठी असेल. जर उर्दू, हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड यापैकी आपण प्रथम भाषा निवडली असेल तर भाषा 2 आपल्याला मराठी किंवा इंग्रजीपैकी एक निवडावयाची असते. म्हणून भाषा 1 आणि भाषा 2 या दोघांचा आपल्याला पाठ्यक्रमाची व्याप्ती या ठिकाणी समजून घ्यायची. आता ह्या ठिकाणी या विषयांची जी काही पाठ्यक्रमाची व्याप्ती असते, इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचा जो काही प्रचलित अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आहे त्यांचा समावेश या ठिकाणी केला जात असतो. म्हणून ह्या पाठ्यक्रमांचा, या पाठ्यपुस्तकांचा आपल्याला अभ्यासक्रमची ओळख या ठिकाणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आता पाठ्यक्रमाची व्याप्ती गणित विषयासाठी आपण पाहूया. आता गणित विषयासाठी जी काही पाठ्यक्रमाची व्याप्तीत आहेत, गणितामधले जे काही मूलभूत संबोध आहेत त्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. दुसरं महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे तार्किकता, लॉजिकल रिझनिंग संदर्भातले काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. काही समस्या निराकरणावर आधारित प्रश्न दिले जातात. त्याचबरोबर गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय जे ज्ञान आहे त्याच्याविषयीची सुद्धा माहिती या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचा जो काही प्रचलित अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र राज्यातला, त्या पुस्तकातला पाठ्यक्रमातला अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी किंवा तो सिलेबस आपण या ठिकाणी गृहीत धरावायचा असतो. पाठ्यक्रम व्याप्तीमध्ये आता परिसर अभ्यासामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात तेही आपण विचारात घेऊया. यामध्ये परिसर अभ्यास हा जो काही हे जे काही क्षेत्र याच्यामध्ये अनेक विषयांचा समावेश होत असतो, जसं इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयावर आधारित काही प्रश्न परिसर अभ्यासावरती विचारले जात असतात. आता आशयाच्या संदर्भात जर आपण विचार केला, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण यातले जे काही मूलभूत संबोध आहेत, अध्यापनशास्त्रीय जे काही ज्ञान आहे या विषयातलं तो आशय आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावायचा असतो. आता याची काठिण्य पातळी जी असते या आशयाची ती इयत्ता 1 ते 5वी अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित असतो. ती काठिण्य पातळी या ठिकाणी विचारात घेतली जाते. त्याचबरोबर माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जात असतो. मग इयत्ता 1 ते 5वी पर्यंत जी काही प्रचलित अभ्यासक्रमातील जो काही पाठ्यक्रम आहे, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण, त्या पुस्तकांचा अभ्यास आपल्याला परिसर अभ्यासासाठी या ठिकाणी करावायचा आहे. अशा पद्धतीने या पेपर क्रमांक 1 या पेपरचं स्वरूप आपण पाहिलं. आता पेपर 2 याचं स्वरूप आपण या ठिकाणी विचारात घेऊया. पेपर 2 सुद्धा एकूण गुण 150 असतात. कालावधी याच्यासाठी 2 तास 30 मिनिटे असतात. यासाठी काही महत्त्वाचे विषय आहेत. या ठिकाणी पहिला विषय असतो तो म्हणजे एक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यासाठी 30 गुण असतात. त्याच्यावर सुद्धा प्रश्नसंख्या 30 असते. आणि हा जो काही विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा अनिवार्य आहे. दुसरा जो काही भाषा 1 मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड पैकी एक भाषा आपल्याला निवडावायची आहे. मग एक जी भाषा तुम्ही निवडाल त्यासाठी 30 गुण असेल, प्रश्नसंख्या त्याच्यासाठी 30 असेल. यांच्यापैकी एक भाषा घेणं आपल्याला अनिवार्य आहे. तिसरे जो असतो भाषा 2, जर आपण भाषा 1 मराठी निवडली असेल तर भाषा 2 आपल्याला इंग्रजी घ्यावी लागेल. जर भाषा 1 आपण इंग्रजी घेतली असेल तर भाषा 2 आपल्याला मराठी या ठिकाणी घ्यावी लागते. मग वरती भाषा 1 मध्ये जोही विषय घेतला असेल त्याला अनुसरून म्हणजे मराठी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त जर जी भाषा तुम्ही निवडाल, एक तर मराठी एक तर इंग्रजी आपल्याला या ठिकाणी घ्यावायचे. परंतु भाषा 1 जर मराठी असेल तर खाली इंग्रजी घ्यावे लागेल, वरती जर इंग्रजी असेल तर खाली मराठी आपल्याला निवड करावी लागेल. म्हणून यासाठी गुण असतात 30, प्रश्नसंख्या असते 30 आणि ही भाषा सुद्धा एक मात्र अनिवार्य आपल्याला या ठिकाणी असते. चौथे महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे आता याच्या चौथ्यामध्ये 2 भाग आपण करत असतो, आणि ब. भाग असतो गणित व विज्ञान.
किंवा सामाजिक शास्त्रे ब मध्ये. याच्यावरती गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र याच्यावरती एकूण गुण 60 असतात आणि प्रश्नसंख्या सुद्धा 60 असते. आता गणित व विज्ञान जे शिक्षक आहेत, गणित विज्ञानाचे शिक्षक जातला होतात, त्यांच्यासाठी हा अ भाग निवडला जातो. ते या ठिकाणी निवड करत असतात गणित आणि विज्ञान. जे शिक्षक सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी असतात ते ब क्षेत्र निवडतात, त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे असतात. मात्र गणित आणि सामाजिक शास्त्र व्यतिरिक्त इतर जे काही विषय आहेत त्यांच्यासाठी जर शिक्षक म्हणून आपण परीक्षा देत असाल तर अ किंवा ब पैकी आपल्याला कोणताही एक विषय निवडावा लागत असतो. मग एक तर अ निवडाल, एक तर ब तुम्ही निवडाल, आपल्या चॉईसने तुम्ही निवडू शकता. परंतु आपला जर गणित आणि विज्ञान विषय असेल तर आपल्याला अच निवडावा लागेल. जर आपला सामाजिक शास्त्र विषय असेल तर आपल्याला सामाजिक शास्त्र निवडावं लागेल. परंतु ह्या दोघं विषय ज्यांचे नाहीत त्या शिक्षकांना मात्र या ठिकाणी संधी असते अ निवडायचा की ब निवडायचा. मग असे एकूण 150 प्रश्न या ठिकाणी असतात आणि 150 गुण सुद्धा याच्या ठिकाणी असतात. असे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी पेपर 2 साठी असतात. आता पाठ्यक्रमांची जर व्याप्ती आपण विचारात घेतली, बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र या विषयासाठी शैक्षणिक मानसशास्त्र या ठिकाणी वय वर्ष 11 ते 14 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं जे काही शैक्षणिक मानसशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा असतो. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचं अध्ययन अध्यापन प्रक्रियाविषयीची माहिती आपल्याला घेणं गरजेचं असतं. विशेष गरजा असणारी बालके, प्रकार, गुणवैशिष्ट्ये त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. शालेय आंतरक्रिया संदर्भातली माहिती अभ्यास आपल्याला करावायचा असतो. जसं अध्ययन अध्यापन आंतरक्रिया असेल, शिक्षकांची भूमिका असेल, त्याची माहिती आपल्याला घ्यावी लागते. शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये संदर्भात मग उत्तम शिक्षक, अध्यापन कौशल्य आणि त्याचं आशय ज्ञान या संदर्भातले काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. अध्यापन पद्धती, विविध विषयांच्या अध्यापन पद्धती विषय असतील, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया असेल, याचीही माहिती या ठिकाणी आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मूल्यमापन पद्धतीच्या बाबतीत सुद्धा ध्यान आपल्याला वाचन आपण करावायचं आहे. मग त्यासाठी विविध विषयांचं मूल्यमापन पद्धत्या कोणत्या आहेत त्याची ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. त्याचबरोबर विषयाचं मूल्यमापन प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते त्याचे ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. असं ही व्याप्ती, पाठ्यांशांची व्याप्ती आपल्याला बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्या विषयाची असते. आता अध्यापक पदविका जो काही अभ्यासक्रम आहे म्हणजे बीएडचा जो महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे त्या बीएडच्या अभ्यासक्रमावरती आधारितलेले प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात किंवा तो जो काही सिलेबस असेल तो सिलेबस आपण अभ्यास करावायचा असतो. आता पाठ्यक्रम आणि व्याप्तीमध्ये जो काही दुसरा महत्त्वाचा आहे 2 म्हणजे भाषा 1 आणि 3 म्हणजे भाषा 2. जे आपण मागे पाहिलं की भाषा 1 आपण मराठी, इंग्रजी, उर्दू या हिंदी इत्यादी या विषयांपैकी आपण एक भाषा निवडायचं आहे. भाषा 2 इंग्रजी, मराठी यापैकी एक निवडावायची आहे, आपण याचे पाहिले. आता जी भाषा आपण 1 आणि 2 म्हणून निवडाल त्यातले जे काही इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचे जे काही प्रचलित अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आहे तो पाठ्यक्रमाची किंवा त्या पाठ्यक्रमाची तयारी आपल्याला टीईटी परीक्षेसाठी करावायची आहे. त्याच्यानंतर पाठ्यक्रम विषय क्रमांक 4 येतो अ, त्याच्यामध्ये आहे गणित व विज्ञान. गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी अभ्यासक्रम काय असतो ते आपण त्याची व्याप्ती काय असते ते विचारात घेऊया. गणित व विज्ञानसाठी मूलभूत संबोध जे असतील गणित व विज्ञान विषयातले, तार्किकता त्यातली लॉजिकल रिझनिंग असेल, समस्या निराकरण असेल, त्याचबरोबर अध्यापन शास्त्रीय ज्ञान असेल किंवा विज्ञानामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील, वेगवेगळ्या संज्ञा असतील, त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. ती व्याप्ती या ठिकाणी गणित व विज्ञानाची असते. आता गणित आणि विज्ञान इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचे जे काही प्रचलित अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आहे त्या पाठ्यक्रमांचा सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावायचा असतो. पाठ्यक्रमाची व्याप्तीमध्ये जो काही 4था विषय आहे त्यामधला जो ब क्षेत्र आहे सामाजिक शास्त्र विषय, याची व्याप्ती आपल्याला विचारात घ्यावायची. यामध्ये वेगवेगळे विषयांचा समावेश होत असतो, जसा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा असतो. यामध्ये आशय असतो मूलभूत संबोध, अध्यापन शास्त्रीय ज्ञान या विषयांमधलीची माहिती आपण अभ्यास आपल्याला करावायचा आहे. याची काठिण्य पातळी जी असते इयत्ता 6वी ते 8वी अभ्यासक्रमातील घटक ही काठिण्य पातळी असते. माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचाही या ठिकाणी विचार हा केला जात असतो. इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा जो काही प्रचलित अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम असतो त्याचा या समावेश या ठिकाणी आपण करत असतो. म्हणजेच इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत हे जे काही इतिहास,
भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण विषय असतील यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र TET अभ्यासक्रम चे 2 पेपर घेतले जातात. पेपर 1 हा प्राथमिक स्तरासाठी आणि पेपर 2 हा माध्यमिक स्तरासाठी असतो. त्यामध्ये कोणकोणते विषय आशय कशा पद्धतीने असतो, त्याची काठिण्य पातळी कशा पद्धतीची असतो आणि आपल्याला कशी तयारी करावायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमधून आपण घेतलेली आहे. यापुढे मी प्रत्येक व्हिडिओ सिलेबसनुसार आपल्याला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी TETचा अभ्यास जर करावायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजपासून TETच्या अभ्यासाला आपण लागाल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी जे काही मी माहिती घेतलेली या ठिकाणी महाटेट या वेबसाईटवरनं घेतलेली, आपणही त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेऊ शकतात. आपण वेळात वेळ काढून माझे यूट्यूब चॅनल या ठिकाणी बघितलात. आपल्याला जर खरोखर TETचा अभ्यास करावायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अगदी TETच्या सिलेबसनुसार आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर BED डिजिटल ॲपला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची सुद्धा माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तर चला या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.